केलेली आहे राम शिंदेंनी, या सरकारला अभिप्रेत नाही आहे, तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले. त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही, सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. विरोधी पक्ष नेतेपदाचे काय नियम आहेत निवडीचे? संख्याबळ तर गणित गरजेचं नाही. संख्याबळाचे कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेतापद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा, यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं. 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बैमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही. आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला, अरे दम असेल ना, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो, पण पायलटवर निवडणुका घ्या. नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं, राजकारणातून संन्यास गेला नाना पटोले. हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या आधारावर हे करतात. म्हणून जनतेची भीतीच यांच्या मनात नाही, संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही, संविधानाची भीती यांच्या मनात नाही. आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत. आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे. पुण्यातला जो प्रकार आहे, संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्ष नेतेपद मिळवा. मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा रही, यांच्या विरोधी पक्षाचं 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बैमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांची लायकी पण नाही. पुण्यातला जो प्रकार घडला पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 1800 कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये, त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा PMO स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे. त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे. या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला, एकनाथ शिंदेचाही आवाज, श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे. आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु होणार पण नाही. आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली कमिटी करा, म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल. दूध का दूध पाणी का पाणी, पण ते करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना, आता येणार सगळे विषय येणार. पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे. हेच विरोधी पक्षात होते तर 2 महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीच्या घोषणा करत होते. आता योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत. मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय? आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये. यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडकीस येऊ नये. शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे, हे सगळे प्रकरण येऊ नये. बेरोजगारांची परिस्थिती, महागाई, आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. हे सगळे प्रश्न आहेत. पण मुद्दामून हे सरकार इथून पळ काढायसाठी इथं आलेली आहे. फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली. इसका मतलब है कि ये सरकार जो है मूल इशू को लोगों को डाइवर्ट करना चाहती है. जिस तरह से 12 साल में देश को बेचा है मोदी सरकार ने, देश की परिस्थिति बिगड़ी हुई है. मैंने रुपया जिस तरह से गिरते जा रहा है देश में, तो देश की हालत क्या होगी उसका अंदाज़ आप बनाइए. तो मूल इशू को डाइवर्ट करने के लिए ऐसे मुद्दे लाकर सरकार ये सब इशू को डाइवर्ट करना चाहती है. यही उसके पीछे का इशू है.